पुढची महत्त्वाची बातमी 18 जुलैला उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन होणार आहे। नागपुरात येऊन रामरक्षा म्हणणार याला काय अर्थ नाही असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। मी मुंबईतल्या घरी रोज 2 वेळा रामरक्षा म्हणतो असंही मुनगंटीवारांनी म्हटलंय। शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन जे सुरू केलं आहे त्याचं एक पहिला टप्पा मुंबईत पार पडला। दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आणि असंख्य आमच्या मुंबईतले सुद्धा नेते जातील आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील। नाही, मला वाटतं असा कोणी नागपूरला येऊन काही रामरक्षा पठण केलं तर इशारा आहे। आता मी तर रोजच करतो मुंबईच्या माझ्या घरी, म्हणून काय उद्धवजींना इशारा आहे का? कोणाला काय विरोध आहे? रामरक्षा म्हणतं काय नाही, चुका आहे कदाचित, त्या चुका ज्या आहे ते प्रभू राम क्षमा करण्याची शक्ती दे।